तुमच्यासोबत असं कधी झालंय का? तुम्ही काहीतरी एखाद्या पुस्तकाबद्दल ऐकलं, कुणीतरी तुम्हाला सांगितलं त्या पुस्तकाबद्दल आणि तुम्ही ते पुस्तक घेतलंय, विकत घेतलं आणि उत्साहात तुम्ही 5-10 पानं वाचली आणि मग तुमचं ते पुस्तक परत ठेवून दिलं बाजूला आणि त्यानंतर ते कपाटात धूळ खात पडलं आहे नंतर. आणि किंवा तुमच्याबरोबर असं झालंय का, की 2-3 तुम्ही पानं वाचली आणि तुम्हाला पुस्तक वाचून झोप यायला लागली आणि मग त्यानंतरही पुस्तक ते वाचलं गेलं नाही परत. किंवा असंही झालं असेल, की तुम्ही पहिल्या 50 पानं तुम्ही वाचली असतील आणि तुम्हाला कळलं असेल, की ह्यात काय आपल्याला इंटरेस्ट येत नाहीये आणि मग तुम्ही ते पुस्तक ठेवून दिलं आहे. तर तुम्हाला वाटतं, की आपल्याला पुस्तकच वाचता येत नाही. म्हणजे असं मी बऱ्याच लोकांना भेटले, की ते म्हणतात मला पुस्तकच वाचता येत नाही किंवा मला पुस्तक वाचणंच जमत नाही. तर समस्या ही तुमच्यात नाहीये. समस्या तुम्ही पुस्तक कसं वाचता ह्याच्यात आहे. जर आज तुम्हाला मी अशी काही कारणं सांगणार आहे, ज्याची तुम्ही म्हणजे जी तर तुम्हाला कारणं समजली, तर हे पुस्तक तुमचं वाचनाची सवय नाही, तर तुमचं व्यसन बनणार आहे पुस्तक वाचन. तर चला तर मग सुरू करूया. कर की बंद. नमस्कार मित्रांनो. जर तुम्हाला ही पुस्तक वाचताना मध्ये सोडून द्यायची सवय असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण यात मी असे काही तुम्हाला कारणं सांगणार आहे, ज्याने तुमचा पुस्तक वाचण्याचा पूर्णपणे अनुभव बदलणार आहे. आपण पुस्तक निवडताना एक मोठी चूक करतो, जी अशी आहे की आपण एखाद्या बेस्ट सेलर पुस्तक किंवा कोणीतरी सांगितलंय, कुठेतरी बघितलंय तुम्ही आणि ते पुस्तक आपण विकत घेतो. ह्यात खरी अशी चूक आहे की तुम्ही ह्याचा विचार करत नाही की हे तुम्हाला त्या रिलेटेड तुम्हाला पुस्तकं आवडतात का? त्या विषयात तुम्हाला खरंच रस आहे का? जर त्या तशा विषयात रिलेटेड तुम्ही काही वाचलं नसेल किंवा काही बघितलं बी नसेल, तर तशी पुस्तकं शक्यतो टाळा. कारण विचार करा, जर एखाद्याला क्रिकेट आवडत असेल आणि त्याला फिजिक्सचं पुस्तक दिलं, तर तो किती दिवस वाचेल? नाही वाचणार ना. तसंच आहे. आणि जर तुम्ही विचार करा, तुम्हाला आवडत असेल, हॉरर आवडत असेल, फिक्शन आवडत असेल किंवा तुम्हाला फॅन्टसी आवडत असेल किंवा ऐतिहासिक तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडत असतील, मग त्या रिलेटेड तुम्ही पुस्तकं घेऊन तुम्ही वाचणार, तर तुम्ही इंटरेस्टने वाचसाल. पण त्याऐवजी तुम्ही जर सेल्फ हेल्प पुस्तकं घेतली, ज्यात तुम्हाला कसं वागणं सुधारणे किंवा तुम्हाला कोणत्यातरी सवय बदलणे, ह्या रिलेटेड तुम्ही पुस्तकं वाचाल, तर तुम्हाला ते तुम्ही पहिल्या 5-10 पानातच सोडून द्याल पुस्तक, की काय बोरिंग पुस्तक आहे म्हणताल. आणि सर्वात पहिली टिप हीच आहे, की तुमच्या आवडीचा जॉनर निवडा आणि त्या रिलेटेड पुस्तक वाचा आणि शक्यतो लहान पुस्तक घ्या. आपण काय करतो, की एखादं पुस्तक आणलं, की आपण ठरवतो, की आता मला वाचनाला सुरुवात करायची म्हणल्यावर मी पहिल्याच दिवशी 50 पानं वाचणार आणि तिथून पुढे पण 50-50 पानं वाचणार. पण ह्याने काय होतं, की आपण पहिल्या दिवशी वाचतो 50 पानं, पण नंतर आपल्याला मग काही कामं लागली, काही झालं, तर आपला मेंदू असा वर्क करतो, की आपल्याला मोठी काही गोष्ट कामं करायची असेल, तर शक्यतो आपण टाळायला बघतो. मग आपल्याला कामं लागली, काही लागलं, तर मग त्यामुळे आपण आपलं ते पुस्तक वाचायचं राहून जातं. आणि मग तिथून पुढे आपण ते वाचणं होत नाही, कारण ते 50 पानं वाचायचा जे विचार असतो तो खूप डेंजर असतो. त्यामुळे टिप नंबर 2 हीच आहे, की तुम्ही फक्त 5 पानं वाचा किंवा 5 मिनिटं तुम्ही फक्त पुस्तक वाचा. आणि बहुतेक वेळा असंही होतं, की तुम्ही 5 पानं किंवा 5 मिनिटानंतरही वाचत बसता पुढे पुस्तक, कारण तुम्हाला त्यात इंटरेस्ट आलेला असतो. तर Instagram रील्स किंवा YouTube शॉर्ट्स किंवा तुम्ही कुठला काही व्हिडिओ मोबाईलवर काही बघताय तुम्ही, तर त्याच्यामुळे काय होतं, की तुम्हाला 5-5 मिनिटाला, 5 सेकंदाला तुमच्या वेगवेगळं काहीतरी होत असतं. वेगवेगळ्या गोष्टी दिसतात, वेगवेगळं बघणं होतं, पण पुस्तक तुम्हाला ती मजा देत नाही. मग तुमचा मेंदू म्हणतो, की हे खूप बोरिंग आहे, ह्याच्यात काय आपल्याला वाचत बसायला लागणार पूर्ण, पूर्ण वाचल्यावर तुम्हाला काहीतरी कळणार त्यातून किंवा त्यातून स्टोरी तुम्हाला पूर्ण उघडायला पण खूप वेळ लागतो. तर त्यामुळे काय होतं, की तुम्ही जर त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल वगैरे वाजला, तर तुमचं मोबाईलकडे आपोआप लक्ष जातं. तर पुढची टिप हीच आहे, की तुमचा मोबाईल तुम्ही लांब ठेवा, कुठल्यातरी दुसऱ्या रूममध्ये ठेवा. जर वाचन तुम्ही एका रूममध्ये करणार असाल, तर दुसऱ्या रूममध्ये तुमचा मोबाईल ठेवा किंवा तुमचा मोबाईल एअरप्लेन मोडवर ठेवा, की ज्याने की तुमचं काही नोटिफिकेशन काही वाजणार नाही. तुम्ही पुस्तक तुम्ही वाचायला घेतलं, की बाकीच्या डिस्ट्रॅक्शन तुम्ही दूर करा. आता आपण मेन मुद्द्याकडे वळू. बरेच लोक असे मला म्हणतात, की 2-3 पुस्तकं वाचली, की मला झोप येते, मला खूप असं म्हणजे पुस्तकं वाचता येत नाहीत. असे खूप जण म्हणतात मला, की झोप येते पुस्तक वाचून आणि त्यामुळे मी पुस्तक वाचत नाही. तर ह्याचं कारण हे आहे, की आपण दिवसभरात खूप स्क्रीन टाईम असतो आपला किंवा कोणत्या कामाला ऑफिसला गेलं तरी आपल्या लॅपटॉप समोर असतो किंवा काहीतरी स्क्रीन चालूच असते, काहीतरी काम चालूच असतं. त्यामुळे आपलं शरीर खूप थकलेलं असतं. त्यामुळे आपण काय करतो, बऱ्याच वेळा असं करतात लोक, की झोपायच्या आधी पुस्तक वाचायला घेतात.
आणि मग तेव्हा पहिल्यांदा स्क्रीन तुमची मोबाईल बघून किंवा काही बघून तुमचं पहिल्यांदा स्क्रीनपासून तुम्ही लांब आलेला असता. मग त्यामुळे डोळ्यांना पण आराम मिळालेला असतो. मग ह्याने काय होतं की तुम्हाला झोप आपोआपच येते, कारण तुमचं शरीर तेवढं थकलेलं असतं. त्यामुळं तुम्ही काय करा, ह्याचा तोडगा काय करताल की तुम्ही मॉर्निंगमध्ये पुस्तक वाचा, सकाळच्या चहाबरोबर तुम्ही पुस्तक वाचा किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर वाचा आणि कुठेतरी बसून पुस्तक वाचा. कुठल्या बेडवर बसण्यापेक्षा आपलं कुठल्यातरी खुर्चीत बसलाय किंवा कुठेतरी गॅलरीत बसलाय, काहीतरी म्हणजे जिथं तुम्हाला झोप लागणार नाही अशा ठिकाणी बसून तुम्ही पुस्तक वाचू शकता. तर टिप हीच आहे की तुम्ही अशा ठिकाणी बसा किंवा अशा टाइम निवडा की ज्या टायमिंगला तुम्हाला झोप लागणार नाही. ओके. बऱ्याच वेळा असं होतं की आपण फक्त वाचत असतो ना, आपलं लक्ष नसतं, आपल्या विचार इतरत्र फिरत असतात किंवा आपल्याला म्हणजे त्यातलं लिंक लागत नाही एखाद्या वेळी, की बाबा काय झालं मागं, काय असं म्हणजे आठवायला वेळ लागतो. असं तुमच्याबरोबर होत असेल तर तुम्ही एखादा पेन हातात घेऊन बसा. तुम्हाला आवडलेल्या लाईन्स अंडरलाईन करा. तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारा की काय झालं असेल, काय नाही. म्हणजे तुम्ही त्यात काहीतरी विचार करा की काय झालंय आतापर्यंत किंवा आता पुढे काय होऊ शकतं याचा अंदाज बांधा किंवा कोणाबरोबर तरी तुम्ही जर पुस्तक वाचत नसताल तर कोणाबरोबर तरी तुम्ही शेअर करा. तुमच्या जवळच्या माणसाबरोबर, तुमचं पार्टनर असेल किंवा तुमचं फ्रेंड्स असतील किंवा घरचं कोणी असेल, त्यांच्याबरोबर तुम्ही त्यांना स्टोरी सांगू शकता की तुम्ही म्हणजे आतापर्यंत काय वाचलंय, काय आहे तिथं. त्यांनाही एक प्रकारचं कुतूहल निर्माण होईल आणि त्यांनाही वाटेल की काय होतंय शेवटी, आम्हाला सांग बरं का तू काय झालंय म्हणून. तर अशा तुम्ही गोष्टी करू शकता, ज्याने काय होतं की तुम्ही जे पॅसिव्ह रिडिंग करत असता, जे फक्त डोळ्याने वाचून हे करत असता, रिडिंग करत असता, त्यापेक्षा तुम्ही ऍक्टिव्ह रिडिंग करता. म्हणजे तुम्ही त्यात पार्टिसिपेट होता, तुम्ही त्यात तुमचे विचार त्याबद्दल फिरतात मग डोक्यात. त्यामुळे अशा टाईपचं केल्यावर तुम्हाला अजून त्यात इंटरेस्ट येईल, तुम्ही वाचन कंटिन्यू करताल. बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टीत असं होतं की एखादी गोष्ट घेतली म्हणजे ती संपवलीच पाहिजे, असं बऱ्याच ठिकाणी असं आपल्याला सांगितलं जातं किंवा काय. पुस्तकातच असं नाही, तुम्ही जर घेतलं पुस्तक तुम्ही वाचलंच पाहिजे असं नाहीये. जर तुम्हाला त्या विषयात इंटरेस्टच नसेल, तुम्हाला त्यात काही तुम्हाला म्हणजे मजा येत नसेल, तर तुम्ही ते वाचायचं सोडून पण देऊ शकता. तुम्ही एखादं ते पुस्तक ठेवून दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. आपल्या जीवन खूप छोटं आहे आणि वाईट पुस्तकांवर वेळ घालवायला तर खूप छोटं आहे. त्यामुळे तुम्ही ते पुस्तक स्किप करून तुम्ही तुमच्या आवडीचं पुस्तक निवडू शकता आणि ते वाचायला सुरू करू शकता. आता मी तुम्हाला 7 प्रॅक्टिकल रूल्स सांगणार आहे. त्यातला पहिला रूल म्हणजे दररोज एकाच वेळी वाचा. म्हणजे शक्यतो तुम्ही असा एक टाइम ठरवून घ्या की ज्या टायमिंगमध्ये तुम्ही वाचताल, की सकाळी जर तुम्हाला रात्री झोपताना वाचणार असाल तर तुम्हाला झोप येत असेल तर तुम्ही सकाळी वाचू नका, सकाळी वाचा, रात्री वाचू नका. मग सकाळी चहा पिताना किंवा संध्याकाळचा चहा पिताना किंवा जर तुम्हाला झोप येत नसेल पुस्तक वाचताना तर तुम्ही रात्री बेडवर वाचू शकता. मग त्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा की बेड शेजारी किंवा ज्या टायमिंगला जिथं बसणार आहात, तुमचं एक ठरलेली असेल जागा, तिथे बसून तुम्ही त्याच्या शेजारी तुमचं पुस्तक असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला तिथून उठून पुस्तक कुठेतरी शोधायचं आणि मग ते घेऊन यायचं, हे वेळ पण वाचेल आणि मग त्याने काय होतं की तुमचा मेंदू असं होत नाही की बाबा दुसरं येतात, मोबाईल जवळ आहे, जाऊ दे पुस्तक कुठं शोधत बसायचं, त्यापेक्षा मोबाईल बघतो तोपर्यंत, असं होणार नाही. पुस्तक जागच्या जागे असलं की तुम्हाला पण वाचायला ते काही कष्ट पडणार नाही. आता दुसरा रूल आहे की फोन दूर ठेवा. फोन दूर ठेवा म्हणजे तुम्ही दुसऱ्या रूममध्ये ठेवू शकता, एरोप्लेन मोडवर ठेवू शकता किंवा तुमचा कंट्रोल असेल तर किंवा तुम्ही सायलेंटवर पण ठेवू शकता की ज्याने की तुमचं नोटिफिकेशन काय आलं की तुम्हाला डिस्टर्बन्स होणार नाही. आणि इतर काही डिस्टर्बन्स असेल तर तुम्ही तुमची जागा तशी निवडा की ज्या ठिकाणी तुम्हाला त्रास होणार नाही किंवा डिस्टर्बन्स होणार नाही. ओके. तर तिसरा नियम आहे 5 मिनिट नियम. म्हणजे कमीत कमी 5 मिनिट तरी वाचा किंवा 5 पाने तरी वाचा. हा लक्षात ठेवा नियम. हा सगळ्यात सोपा नियम आहे. तुम्ही 50 पानं वाचणार किंवा 100 पानं वाचणार असं काही करू नका. याने काय होतं की मग तुमची सवय जेवढी तुम्ही जास्त एक्स्ट्रीम लेवलला नेता तेवढ्या लवकर तुमची ती सवय सुटते. त्यामुळे कमीत कमी टार्गेट ठेवा स्वतःचं की बाबा तुम्ही बेअर मिनिमम 5 मिनिट तर देऊ शकता. त्यामुळे 5 मिनिटचा हा एक नियम आहे. चौथा नियम आहे नेहमी बुकमार्क वापरा. आता हा महत्वाचा आहे खूप. बऱ्याच वेळा काय होतं की आपण पुस्तक वाचलंय पण कुठपर्यंत वाचलंय हे लक्षात राहत नाही. त्यामुळे मग तुम्ही बुकमार्क वापराच. जर तुम्हाला असं होत असेल ना की तुम्ही पुस्तक कुठपर्यंत वाचलंय हे तुमच्या लक्षात राहत नाही, तुम्हाला कुठल्या पानावर तुम्ही होता हे लक्षात राहत नाही, मग तुम्ही पानं चाळत बसणार की कुठलं वाचत होतो, मग प्रत्येक पानावरचं थोडं थोडं वाचून तुम्ही बघणार. त्यापेक्षा साधं सरळ बुकमार्क वापरा. आणि तो विकतच घेतला पाहिजे असं नाही, घरचं तुम्ही काही वापरू शकता. एखादा कागदाचा तुकडा पुठ्ठा असेल
तरी तो छोटासा तुकडा तुम्ही त्या बुकमार्क म्हणून लावू शकता आणि वापरू शकता. 5वा रूल आहे रीडिंग कॉर्नर तयार करा. आता रीडिंग कॉर्नर म्हणजे काय, तुम्ही म्हणताल काय आहे बाबा हे, तर असं काही नाही, स्पेशल जागा वगैरे काय करायची गरज नाहीये. तुम्ही एखाद्या तुमच्या घरात खुर्ची असेल किंवा गॅलरी असेल, गॅलरीमध्ये खुर्ची असेल, खिडकी शेजारी एखादी खुर्ची असेल किंवा तुम्हाला बेडवर बसून वाचायला आवडत असेल, तर त्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणीच करा. म्हणजे तुमचं एक माइंड सेट होतो की बाबा त्या ठिकाणी आलं की तुम्हाला वाटतं की आता पुस्तक वाचावं लागणार आहे किंवा पुस्तक वाचणार आहे आपण ह्या ठिकाणी. म्हणजे तुम्ही आता जेवताना तुम्ही डायनिंग टेबलवर बसता किंवा खाली बसून जेवता, हॉलमध्ये बसून जेवता किंवा बेडवर झोपता, म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीची काही ना काहीतरी जागा ठरलेली असते. मग तशीच पुस्तकाची एक स्पेसिफिक जागा ठरवा, म्हणजे त्या ठिकाणी गेलं की तुमचा मेंदू आपोआप म्हणेल की बाबा आता पुस्तक वाचायचंय. त्यामुळे हा नियम लक्षात ठेवा. 6वा रूल आहे की वाचलेलं कोणाला तरी सांगा, म्हणजे कोणाला तरी काहीतरी शेअर करा, स्वतःला पण प्रश्न विचारा की काय होऊ शकतं काय नाही. म्हणजे एखाद्याला सांगून पण त्याच्याबरोबर पण चर्चा करा त्या गोष्टीविषयी की काय होऊ शकतं काय नाही. त्याला पण स्टोरी सांगा तुम्ही काय झालंय काय नाही. आणि मग 7वा रूल आहे की एका वेळी फक्त एकच पुस्तक वाचा. तुमच्या आवडीचं पुस्तक तुम्ही घ्या आणि ते एका वेळी एकच वाचा, की 2-3 पुस्तकं एकाच वेळी वाचताय किंवा हे पुस्तक अर्ध वाचलं परत ते वाचलं मग परत ह्या पुस्तकावर आलोय, मग असं करू नका. मग लिंक तुटली की मग तुम्हाला परत इंटरेस्ट तुमचा लूज करता तुम्ही. त्यामुळे हा लक्षात ठेवा, एका वेळी एकच पुस्तक वाचा. लोक म्हणतात मला रीडिंग जमत नाही किंवा मला वाचायला जमत नाही, पण खरं सत्य हे आहे की कोणीही जन्मतः रीडर नसतं. वाचन ही एक सवय आहे जी की छोट्या छोट्या कृतींमधून लागते. तर जर तुम्ही आज 5 पानं वाचताल, उद्या 5 वाचताल आणि नक्कीच तुम्ही वर्षभरानंतर जर ही सवय कंटिन्यू ठेवली तर 15 ते 20 पुस्तकं नक्कीच वाचलेली असणार तुम्ही. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि जर तुम्हाला पुस्तक वाचायला कुठून सुरुवात करू, कोणतं पुस्तक पहिल्यांदा वाचायला घेऊ हे समजत नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यावर एक व्हिडिओ आहे वाचनाची सुरुवात कुठून करावी याबद्दल एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो नक्की पहा. आणि जर तुम्हाला अशाच पुस्तकाच्या रिलेटेड पुस्तकाचे रिव्ह्यूज किंवा तुम्हाला पुस्तक वाचनाच्या सवयीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्ही कोणतं पुस्तक अर्धच वाचून सोडलं आहे. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.